जगायचं राहून गेलंय का? कारण आयुष्य हे क्षणभंगूर आहे आणि तुमच्या या जगण्यामध्ये अंतिम सत्य हे मृत्यूच आहे. आपण खूप धडपड करतो, जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत माणूस पळतो, पण जगायचंच विसरून जातो. पाहिलं ना तुम्ही तुम्ही बघतातच आहेत. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आपल्यातून निघून गेले. विमानाचा अपघात होईपर्यंत त्यांनी या समाजासाठी, या महाराष्ट्राच्या राजकारणाचा गाडा हाकण्यासाठी पायात भिंगरी असल्यासारखं पळाले. अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. प्रत्येक गाव न गाव त्यांना माहित होतं. पण तो श्वास थांबला, ती धडपड थांबली आणि तो विकास पण थांबला. दादा नेहमी म्हणले की जोपर्यंत माझे हातपाय चालताय तोपर्यंत मी समाजाच्या उत्थानासाठी झटत राहणार. त्यांनी ते खरं करून दाखवलं. आणि एक गोष्ट नेमकी समजली, ती म्हणजे या जगण्यामध्ये मृत्यू हे अंतिम सत्य आहे. श्वास थांबला की धडपड थांबते आणि मनामध्ये असणारे सगळे बैर संपून जातात. शेवटी दादा गेल्यानंतर एकच गोष्ट म्हणायची राहिली, ती म्हणजे दादा ही वेळ नव्हती निघून जाण्याची, पण माणूस गेल्यानंतरच त्याची किंमत कळत असते. आणि हेच सत्य आहे. माणसाच्या जगण्यामधलं अंतिम सत्य हे मृत्यूच आहे. जोपर्यंत आहात तोपर्यंत सुखाने, समाधानाने आणि अगदी मनमोकळेपणाने जगा. जगण्याचा आनंद घ्या. श्वास थांबला की सगळंच थांबतं.